हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन. आपण लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं, लेविज ऍसिड्सचे क्लासिफिकेशन कसं आहे. क्लासिफिकेशन म्हणजे काय, आपण लेविज ऍसिड्स कोणाला म्हणू शकतो आणि लेविज बेसिस कोणाला म्हणू शकतो. त्याच्यासाठी आपण काय बघितले, ठराविक पॉईंट्स बघितले ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की ही स्पेसिस लेविज ऍसिड आहे आणि ही स्पेसिस लेविज बेस आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मेरिट्स म्हणजेच लिमिटेशन्स आणि मेरिट्स म्हणजे ऍडव्हान्टेजेस आणि डिमेरिट्स म्हणजे लिमिटेशन्स ऑफ लेविज कन्सेप्ट. फर्स्ट बघा, मेरिट्स म्हणजे काय आहेत, ऍडव्हान्टेजेस मोर जनरल कन्सेप्ट आहे. मोर जनरल म्हणजे काय, की जी कन्सेप्ट आहे ती बऱ्यापैकी सगळ्या स्पेसिसला काय होते, ऍप्लिकेबल आहे. म्हणजे आपण या स्पेसिसच्या अंडर कोणतीही, या कन्सेप्टच्या अंडर आपण काय करू शकतो, कोणतीही स्पेसिस ऍसिड आहे का बेस आहे हे आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर बघा, ओव्हरकेम द अरेनियस ब्रॉन्स्टेड लोअरिक कन्सेप्ट. ह्या कन्सेप्ट मध्ये काय झालेलं आहे, असे ऍसिड्स बेसेस पण एक्सप्लेन केले गेलेले आहेत जे काय होते, या अरेनियस कन्सेप्ट आणि ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट मध्ये एक्सप्लेन केले गेले नाहीत. म्हणजेच काय, अरेनियस थेरी आणि लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार आपण काही ठराविक स्पेसिस काय झालं होतं, लिमिटेशन्स मध्ये आपण हे सांगितलं होतं की आपण ठराविक स्पेसिस मध्ये काय सांगू शकत आहे, त्या ऍसिडिक आहेत का बेसिक आहेत. मग त्या स्पेसिस सुद्धा काय केलेले आहेत, त्या लेविज कन्सेप्टनी एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या ऍसिडिक आहेत का बेसिक आहेत. त्यानंतर बघा, फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट कंपाऊंड कॉम्प्लेक्सेस ऍज ऍसिड बेस रिएक्शन. म्हणजे काय, या लेविज कन्सेप्टने काय सांगितलं, ऍसिड बेस रिएक्शन्स आहेत किंवा ऍसिड बेसच्या कन्सेप्ट मधून त्यांनी काय सांगितलं, कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे फॉर्म होतात त्यांच्यात सुद्धा काय होते, ऍसिड बेस रिएक्शन होते. म्हणजेच काय म्हणतो आपण, ऍसिड बेस रिएक्शन्स ह्या नॉर्मली आपण कशासाठी सांगतो, कंपाऊंड साठी सांगतो. मग आपण इथं काय सांगितलेलं आहे, कोऑर्डिनेट कंपाऊंड जे फॉर्म होतात किंवा कॉम्प्लेक्सेस फॉर्म होतात, ते जे फॉर्म होताना जी रिएक्शन होते ती रिएक्शन सुद्धा कोणती आहे, ऍसिड बेस रिएक्शन आहे. एक इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल तर दुसरा इलेक्ट्रॉन काय करतो, ऍक्सेप्ट करतो. या होते 3 मेरिट्स. त्याच्यानंतर डिमेरिट्स बघा, या लेविज कन्सेप्टने रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऍसिड्स अँड बेसेस एक्सप्लेन केलेली नाही. रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे काय, H+ आयन आहे तो सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ऍसिड आहे, परत आपण काय म्हणू, Na+ आहे तो वीक आहे, असं त्यांनी रिलेटिव्हली सांगितलेलं नाही. लेविज कन्सेप्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, स्ट्रॉंग ऍसिड कोणते आहेत, वीक ऍसिड कोणते आहेत हे एक्सप्लेन केलेलं नाहीये. रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणतो आपण त्याला, ते काय सांगितलेलं आहे, ऍसिड्स आणि बेसेसची एक्सप्लेन केलेली नाही. त्याच्यानंतर बघा, ऍसिड बेस रिएक्शन फॉर सम रिएक्शन्स आर स्लो. आपण जनरली काय सांगतो, ऍसिड बेस रिएक्शन खूप फास्ट असतात. जेव्हा आपण काय करू, एखादी ऍसिड बेस रिएक्शन केली तर ते एकदम विदिन फ्रॅक्शन मध्ये काय झालेले असते, कंप्लीट झालेले असते. मग त्याचे अपवाद आहेत, काही ठराविक रिएक्शन्स आहेत त्या काय आहेत, स्लो आहेत. मग त्या स्लो का आहेत, ऍसिड बेस रिएक्शन्स असून सुद्धा त्या स्लो का आहेत, हे या लेविज कन्सेप्टने एक्सप्लेन केलेलं नाहीये. ठीक आहे. मग आपण आतापर्यंत काय बघितली, पूर्ण लेविज कन्सेप्ट बघितली. ऍसिड कोणाला म्हणायचं, बेस कोणाला म्हणायचं, ऍसिड्स कसे क्लासिफाय केले गेले, बेसेस कसे क्लासिफाय केले गेले, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं आज मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ लेविज कन्सेप्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लक्स फ्लड कन्सेप्ट फॉर ऍसिड्स अँड बेसेस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण. थँक्यू.